शेरगांव तालुका के बालम टाकली में श्री संत भगवान बाबा द्वारा गुरुवर भीम सिंह महाराज द्वारा संचालित श्री गोपाल कृष्ण जयंती महोत्सव के उपलक्ष्य में बालम टाकली में अखंड हरिनाम सप्ताह का शताब्दी महोत्सव शनिवार 9 अगस्त को आरंभ होकर 12 अगस्त को समाप्त होगा। आयोजकों ने बताया कि इस सप्ताह के दौरान महाराष्ट्र के प्रसिद्ध कीर्तनकार और मंत्रीगण उपस्थित रहेंगे। इस महोत्सव की तैयारियां चल रही हैं। शुक्रवार 15 अगस्त 2013 को भगवान श्री कृष्ण जन्मोत्सव पर कीर्तन सेवा का आयोजन किया जाएगा। ग्रामीणों ने श्रद्धालुओं से आह्वान किया कि वे राम महाराज झिंझुर के श्री जोग महाराज संस्थान आखे गांव के नेतृत्व में आयोजित होने वाले शताब्दी महोत्सव का लाभ उठाएं। वैकुंठवासी महंत भगवान बाबा यांनी 100 वर्षापूर्वी केलेला गोपालकृष्ण जयंतीचा उत्सव, त्यांच्या पश्चात वैकुंठवासी भीमसेन महाराज यांनी चालवलेला हा सोहळा बालम टाकळीमध्ये 100 वर्षापूर्वी कैलासवासी काकासाहेब देशमुख यांच्या प्रेरणेतून हा सोहळा सुरू झालेला आहे आणि आमची तिसरी पिढी यामध्ये आज सहभागी होत आहे। सप्ताह होत असताना शताब्दी सोहळा भव्य दिव्य स्वरूपात करण्याचा सर्व गावकऱ्यांचा संकल्प आणि त्या माध्यमातून या सप्त्याचं नेतृत्व शेवगाव तालुक्याचं भूषण आणि नगर जिल्ह्यातील एक आदर्श हरिभक्त परायण राम महाराज झिंझुरके आखेगाव जोग महाराज संस्थान आखेगाव येथील त्यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यामध्ये सालाबाद प्रमाणे भगवानगडाचे महंत त्यांचं काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्री यांचं या ठिकाणी काल्याचं कीर्तन होणार आहे। या माध्यमातून भक्त संगीताचे कार्यक्रम, विविध नामवंत असे महाराष्ट्रातील कीर्तनकार, त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे आपले महाराष्ट्राचे सभापती शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे। आपल्या तालुक्याच्या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन याची सुरुवात होणार आहे। त्याचप्रमाणे आमदार नरेंद्र घुले पाटील साहेब, माजी आमदार पांडुरंगजी अभंग साहेब, तसेच सर्व शेवगाव तालुक्यातील परिसरातील सर्व मान्यवर नेते मंडळी, राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य सोहळा होत आहे। मोठ्या प्रमाणात अन्नदान या ठिकाणी महाराज यांच्या नेतृत्वाखाली 100 वर्षाचं आपले 100 वर्ष झालंय म्हणून गोकुळाष्टमीचा कार्यक्रम साजरा होत आहे। परंतु सगळे गावकरी मिळून, सगळे पुढारी सगळे एकत्र येऊन, आमचा मुस्लिम समाज असो, यात्राचा विषय असो किंवा बाकीचे सगळे ईद कार्यक्रम असो, सगळे एकत्र होऊन आम्ही साजरा करतो। आता